तुकाराम 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 नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ जळी दगडा सहित वह्या जळी दगडा सहित वह्या तारियल्या जैशाला ह्या धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो उंचा लागलो निजचरणा उंचा लागलो निजचरणा तुमच्या लागलो दर्शना तुमच्या लागलो लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ। आज या पवित्र पुण्यभूमीमध्ये शार्प करा आवाज पूर्ण छान बोलताना म्हणताना तुम्हाला काय करायचं ते करीत जा। सालाबादाप्रमाणे या पवित्र पुण्यभूमीमध्ये बोदडी येथे 53 वर्षाची पवित्र परंपरा लाभलेली या भूमीला जगद्गुरु तुकोबारायांचा बीजेचा उत्सव मोठ्या आनंदानं या पुण्यभूमीमध्ये 53 वर्षापासून मोठ्या आवडीनं साजरा केला जातो। उत्सवाला 53 वर्ष झाले पण बीजेची परंपरा जुनी आहे। एक दिवसाचा गुलाल उधळायचा आणि भंडारा करायचा। सप्ताहाला 53 वर्ष झाले म्हणजे बीज त्याच्याही पेक्षा जुनी आहे। 1960 पासून बीजेचा उत्सव इथे होतो। परम भाग्याची गोष्ट आहे। वारकरी संप्रदायामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचे अनंत उपकार आहेत। पण बीजेचा उत्सव साजरा होतो, गावोगावी होतो, प्रत्येक ठिकाणी छोट्या मोठ्या पद्धतीने भाविक भक्त मंडळी बीजेचा उत्सव साजरा करतात। खेड्यापाड्यामध्ये सर्वत्र ठिकाणी इथे थोडा विशेष स्वरूपानं होतो। दिवसेंदिवस उत्सवाचं स्वरूप वाढतं व्हायला लागलेले। मलाही या उत्सवामध्ये 8-9 किंवा 10 वर्षापासून 10 वर्षापासून किंवा अधिक दिवसापासून इथे येणं असेल। दरवर्षी पौर्णिमेचं कीर्तन, पौर्णिमा या उत्सवामध्ये आली की त्या दिवशी कीर्तन असते। या वर्षी एक दिवस पुढे प्रतिपदेला। ग्रामस्थांचं प्रेम आहे, सर्वांची निष्ठा आहे, सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये वारकरी संप्रदायावर नितांत श्रद्धा आहे या लोकांची म्हणण्यापेक्षा या परिसराचीच आहे। पूर्वी या भूमीमध्ये इकडे हरिभक्तीपरायण सांडोळकर महाराज, मारुती महाराज या लोकांनी येऊन ही भक्तीची परंपरा सुरू केली। सोपान काका इसातकर काही गावाला, त्याच्यानंतर पुढे आता ती परंपरा अजूनही सुरूच आहे। सांडोळकर महाराजाच्या नंतर नारायण महाराजांनी थोडासा विशेष असा या संप्रदायाला या लोकांना भक्तीचा सुगंध आणला। निष्कामतेच्या द्वारा लोकांना भक्ती मार्गामध्ये आणण्याचं काम केलं। अनेक महापुरुष आहेत इकडे येतात संप्रदायाचे। आता डिग्नूर वगैरे सुपेकर महाराज मोठ्या आवडीने येतात।
अनेक महात्म्यांचं येणं जाणे. आता तर सगळ्यांच्या आशीर्वादाने मोठी उपलब्धी इकडे झालेली आहे. आनंद आहे. परंपरा मागे होती, आहे आणि पुढेही टिकणार आहे. एका महात्म्यापाठोपाठ एक महात्मा उभा टाकतो आणि जगतामध्ये कोणतंही कार्य बंद पडत नाही. माणसाला चिंता वाटायला लागते की बा आता हे अमुक मारुती महाराज गेले, पुढे कोण, पुढे कोणीतरी येतो, त्याच्या पुढे कोणीतरी येतो. भगवान परमात्मा कोण्यातरी माणसाला निर्माण करत असतो. आता आमचे रघुनाथ महाराज आहेत, अजून काही कीर्तनकार मंडळी या परिसरामध्ये आहेतच. आपापल्या पद्धतीनं धर्माची, वारकरी संप्रदायाची सेवा ते मोठ्या आवडीनं श्रद्धेनं प्रतिवर्षी छोट्या छोट्या खेड्यापाड्याला जाऊन भगवत भक्तीचा प्रसार प्रचार करतात. हे मोठं भाग्य आहे. काकडा सुंदर सुरू आहे महाराजांचा. मधुकर महाराज आपले काकड्याला सुंदर. मोबाईलवर ऐकला मी काकडा, कोणीतरी यूट्यूबला टाकलेला आहे, ऐकला, सुंदर गातात. संगीताची परंपरा आमचे ठाकरे सर, अत्यंत सुंदर. ठाकरे सरांचं भजन म्हणजे अत्यंत गोड, पवित्र, तपश्चर्येचं, साधनेचं भजन. पुढच्या माणसाला मंत्रमुग्ध करण्याची त्यांच्या गाण्यामध्ये सामर्थ्य आहे बरं. अशी एकापेक्षा एक मृदंगाचार्य, गायनाचार्य याही प्रांतामध्ये हळूहळू 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 तयार होत आहेत. याचा अर्थ साधू पुरुषांची कृपा आहे. विठ्ठला विठ्ठला. उद्या बीजेचा उत्सव, बीज समीप आलेली आहे. काही वेळावर बीजेचा गुलाल येऊन पोहोचलेला आहे. मग काहीतरी महाराजांचं वर्णन करावा अशी भूमिका अंतःकरणामध्ये निर्माण झाली, म्हणून हा अभंग आठवला म्हणून घेतला तुमच्या सगळ्यांच्या समोर. वर्णन तुकोबारायांचं आहे, पण करणारा एकेकाळी तुकोबारायांचा कट्टर विरोधक आहे बरं का. ज्यांनी तुकोबाराय, हे बघा, माणूस विरोध करतो डॉक्टर कधी, ज्या वेळेला महिमा समजला नाही तेव्हा. गारगुट म्हणून फेकून देतो मनुष्य परिसाला का, त्याची ओळख पटत नाही. ओळख पटल्यावर परिसाला फेकून देण्याचं सामर्थ्य कोणी करू शकत नाही. तसं माणूस एखाद्या महात्म्याची निंदा करतो, विरोध करतो किंवा त्याला नाव ठेवतो, त्याचं कारण एकच आहे, त्या महात्म्याचा महिमा कळालेला नसतो. आणि ज्या दिवशी महिमा कळाला त्या दिवशी निंदक सुद्धा नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला विठ्ठला. ज्यांचं वर्णन करायचंय, थोडा आवाज अजून खाली हे करा ना, वरचा कमी, असा मोकळा करा खाली साऊंडला. हॅलो हॅलो हॅलो, अजून वाढवा थोडा. स्पष्टता देण्याला त्यांचेच उपकार असतात बरं का. त्यांनी आवाज व्यवस्थित दिला तर माणसाची शब्दरचना, भावना श्रोत्यापर्यंत व्यवस्थित पोहोचते. आपल्यावर उपकार आहेत मृदंगाचार्याचे, गायनाचार्याचे, शिष्टीमवाल्याचे, आणि मोठे उपकार तुमचे इथं आलात कीर्तनाला श्रोत्याचे. विठ्ठला. पण वर्णनीय विषय आणि वर्णन करता या दोन्हीवर संवादाचा भाव ठरलेला असतो. ज्याचं वर्णन करायचंय तोही योग्यतेचा असावा आणि जो वर्णन करतोय तोही योग्यतेचा असावा. कधी कधी वर्णनीय विषय श्रेष्ठ असतो, पण वर्णन करणारा अयोग्य असतो, म्हणून यथार्थ वर्णन होऊ शकत नाही. कधी कधी वर्णनीय विषय गौण असतो आणि वर्णन करता श्रेष्ठ असतो, तोही यथार्थ विषय होऊ शकत नाही. त्याच्यासाठी दोन्ही योग्यतेचे लागतात. रामेश्वर भट्टही योग्यतेचे आहेत आणि तुकोबारायांची योग्यता तर आपल्याला वर्णन होऊ शकत नाही. विठ्ठला. या मृत्यू लोकामध्ये, कलियुगामध्ये, इतर युगामध्ये देवामध्ये सामर्थ्य होतं. इतर युगात कृत त्रेता द्वापाराचे ठाई, सामर्थ्य देवाचे पायी, कलियुगी नवलाई याहुनी अधिकासे. कलियुगात त्याच्यापेक्षा नवलाई आहे म्हटले. काय नवलाई आहे? कलियुगामध्ये देवापेक्षा साधूला महत्व जास्त आहे. देवानी जे केलं त्याच्यापेक्षा कलियुगामध्ये साधू पुरुषांनी अधिक करून दाखवलं. म्हणून साधू थोर जाणा, 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 ट्रेबल ट्रेबल, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगे, साधू थोर जाणा कलियुगे, साधू थोर
कलियुगामध्ये साधूचा महिमा विशेष आहे, विशेष थोर आहे. महापुरुष म्हणतात बा, आता असं जर सांगायचं झालं तर दोन्ही एकच आहे, देवते संत, देवते संत निमित्त त्या. पण महाराज म्हणले मी तो सांगत असे भावे असो ठावे सगळा. आई श्रेष्ठच आहे, पण तिच्या पोटी जन्माला आलेला मुलगा कलेक्टर झाला. मुलगा कलेक्टर झाला म्हणून आईचं महत्व कमी होतं का? फक्त एवढंच आहे, काल परत्वे जरी कलेक्टरची आई असली तरी तिची सही लागत नाही. मग सही कोणाची लागते? आम्ही त्याची माय म्हणजे घ्या की सही, ते म्हणते घरीच बसा. तसं बाबा देव विश्वाचा जनित आहे, त्याच्याच पोटी त्याच अंशरूपानं संत निर्माण झालेले आहेत. पण कलियुगामध्ये साधूचा महिमा श्रेष्ठ आहे. या युगामध्ये बरं का, साधू थोर जाणा कलियुगी, कलियुगात संत श्रेष्ठ आहेत. देवाने जे कामं केले साधूंनी त्याच्यापेक्षा अधिक कार्य करून दाखवलेले. थोडासा भाव सांगतो. राम अवतारामध्ये लंकेमध्ये प्रवेश करत असताना सेतू बांधला आणि त्या सेतूमध्ये दगडाचा उपयोग केला. राम नामानं दगड तरले, रामाच्या नावानं दगड तरले. नळ आणि नीळ नावाचे दोन वानर, राम अक्षर लिहून पाण्यात दगड टारला की उदकी तारिले पाषाण, हे महिमान नामाचे मानंद. उदकामध्ये पाण्यामध्ये पाषाण तारले, हा महिमा राम नामाचा आहे. पण तुकोबारायांनी त्याच्यापेक्षा जास्त पुरुषार्थ केला. जळी दगडासहित महिमा आहे. भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये बैलाचं दूध काढलं असं वर्णन आहे. आईनं सांगितलं यशोदेने, कृष्णा अरे धारा काढायची वेळ झाली, अजून धारा काढल्या नाहीस, जा धारा काढून घेऊन ये. भगवान परमात्मा निघाले, पण हातामध्ये धारा काढण्यासाठी चरवी लोटी घेतली आणि एवढ्यामध्ये राधेला पाहिलं महाराज. राधेला पाहुन भुलले हारी, बैल दुबितो आपुले घरी, वारियाने कुंडल हाले, वारियाने हाले, डोळे मोडीत राधा चाले. राधेला पाहिलं, बैलाच्या गोठ्यामध्ये भगवान परमात्मा शिरले. आश्चर्य, बैलाचं दूध काढलं. बैलाच्या काशेत पाणी टाकल्याबरोबर तर त्या काशेला महाराज स्तन फुटले बैलाच्या आणि भगवंताने त्याचं दूध काढून आणलं. बलराम दावा आले, मैया लाला कुठे? दूध काढायला गेला आणि दूध घेऊन आला की म्हणले लाला. तर अगं मी गाईच्या गोठ्यातच वाट पाहिलो, लाला आलाच नाही. आणि मग एकाने सांगितलं वडजाने, लाला बैलाच्या गोठ्यात शिरला होता. पण तरी महिमा कळाला नाही. पण तुकोबारायांनी त्याच्याही पेक्षा जास्त पुरुषार्थ करून दाखवला. विठ्ठला प्रसंग असा आहे मधुवा, महाराज वैकुंठाला गेले तुकोबाराय, आणि वैकुंठाला जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज गेल्यानंतर लोकांना दुःख झालं. काही लोक जाता जाता येलेवाडीला भागीरथाबाईला कळालं, पोरीला तुकाराम महाराज वैकुंठाला गेले. भागीरथाबाईंनी विचारलं की अहो, म्हटले कोणते तुकाराम महाराज गेले वैकुंठाला? म्हणले देहूचे. भागीरथाबाई म्हणल्या ते तर माझे बाबा होते, माझे बाबा होते ते. याचा विको बेस सगळा कमी करा ना, थोडासा स्पष्ट असा काही ठेवून. अहो म्हटले ते तुकाराम महाराज तर माझेच बाबा होते, तुमचे गेले म्हणले वैकुंठाला. महाराज मुलीला वाईट वाटलं. मला बाबा म्हणाले होते की भागूबाई तुझ्या घरी येतो एक दिवस, तुझ्या घराला भेट देतो, पण माझे बाबा आले कसे नाहीत? बाबा मला न बोलता तुम्ही गेलात कसे? पण भागीरथाबाईनं हा अनुष्ठानच मांडला. महाराजांनी वर्णन केले, भागीरथी करी धावा, भागीरथी करी धावा, भागीरथी करी धावा.
करी धावा बाबा मला न सांगता कसं गेलात, वाट पाहत होते तुमची. माझे बाबा येणार आहेत. माझे बाबा, तुम्ही नाही आलात तर घरी जाणार नाही ना, अन्न पाणी खाणार नाही. वैकुंठात महाराजाला देव म्हणले, देव महाराज तुमच्या नावाने अनुष्ठान मांडले. कुणी? तुमच्या भागीरथी नावाच्या मुलीने. महाराज म्हणले, लेकीचा नाद आहे, जावाच लागते. अहो आता द्वितीयाला तर तुम्ही आला तर पंचमीचीच गोष्ट आहे. ते म्हणले, पंचमी आहे का षष्टी आहे मला माहीत नाही, मुलीची हाक आल्यावर पळणं बापाचं काम आहे. आठवाला बाप माय येईल काय मुळं नेनो. जावं लागतं. महाराज अंतकरण द्रवित झालं आणि वरून जगदूर तुकोबाराय खाली आले आणि भागूबाईच्या गालाला हात लावला. माय भागीरथा, भागू बाबा आलात? हो आलो. वैकुंठाला गेला होता म्हणून गेलो होतो, पण तुझ्या प्रेमामुळं खाली आलो. आता घाई आहे बरं का भागू, मला पूर्वीसारखं थांबता येणार नाही, मला जावं लागणार आहे. हां बाबा, किती जरी घाई असली तरी मी तुम्हाला काहीतरी खाऊ घातल्याशिवाय जाऊ देणार नाही. काहीतरी पटकन होणारं कर म्हणले. आता पटकन होणारं घरात काय? हां शेवया शेवया. शेवया पटकन होत्यात मला, गिळायलाही सोप्या, करायलाही सोप्या आणि पचायलाही सोप्या. पण त्या बोटोळ्याच्या शेवयाच्या भाताचा असा गुण आहे, त्याच्यात तूप आणि साखर आणि दूध असल्याशिवाय शेवयाचा भात गोड लागत नाही. कर म्हटले. बाबा आता शेवया टाकते, पण शेवया टाकल्यावर लक्षात आलं, बाबा दूध नाही की घरी. दूध घरी नाही म्हटल्यावर मग महाराज म्हणले, भागू हे दरवाजात कोणतं मंदिर आहे? महादेवाचं आहे. म्हणजे मग महादेवाचं म्हणल्यावर तिथं नंदी असेलच की, बिना नंदीचा महादेव कुठे आहे का? नाही. मग असं कर म्हणले, तांब्या दे, मी दूध काढून आणतो. तिनं सांगितलं. सगळे जनावरं गावातले बाबा भंडाऱ्याकडे भामचंद्राकडे गेलेत, गावात एकही जनावर नाही. एक जनावर आहे ना म्हणले घरी, नंदी महाराज. गेले दोन नंदीवर अशी पाठ शंकराची पूजा केली. येलेश्वरा ते पूजिले आणि पाठीवर थाप टाकले आणि नंदीला उठवलं महाराज आणि दगडाच्या नंदीचं दूध काढलं. धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ, जेने केला हा पुरुषार्थ, जेने
समर्थ संत आहेत. काय नाही केलं महाराज करील ते काय परिपाहे बीज. एकच महात्मा असा आहे जगामध्ये की प्रपंच रचना सर्व ही भोगून त्या गेली. अहो महाराज महाराजच नाहीत, माणूसच नाहीत, मग महाराज कोण आहेत? धन्य महाराज जन्मले संसारी, जे ध्याती अंतरी नारायण. महाराज हा जन्मला मृत्युलोकी. निळोबारा सांगतात, तुझी उपमाना ढळे इहलोकी, भव सिंधुसी बांधिला से तुझेने, अनाथा दिना कारणे तुकयाने. तुका भासला मानवी वेशधारी, परिहालिला विग्रही निर्विकारी. स्वये श्री हरी व्यापकू सर्व जीवा, तुका तो हा परब्रह्म ठेवा. काय महिमा आहे. प्रपंच रचना सर्वई भोगुनी त्यागिली, अनुतापाचे ज्वाळी देहबुद्धी हविली. वैराग्याची निष्ठा प्रगटोनी दाखविली, अहंता ममता दवडोनी निज शांती वरिली. 21 वर्ष संसार आणि 21 वर्ष परमार्थ, दोन विभाग. तुकोबारायासारखा संसारही कोणी केला नाही आणि तुकोबारायासारखा परमार्थही कोणी केला नाही. विठ्ठला. पण साधूचा महिमा असा आहे सानप साहेब, देव साधूला संसारात रमू देत नाही. एखाद्या महात्म्यानं जरी संसार करायचा ठरविला तरी देव त्याला संसारात राहूच देत नाही. त्याला देवच बुद्धी देते, बस करा आता. आणि यशच येऊ देत नाही. यश नाही आलं की माणूस बरोबर भस्म लावल्याशी राहतच नाही. हे नियमच आहे. महाराजाचं प्रमाण आहे, देव भक्ता लागी अंगे वारावार करून ठेवी. देवाला माहिती स्त्री गुणवंती तिपे गुणते आशा. एखाद्या महापुरुषानं लग्न जरी करायचं ठरविलं तरी देव नियोजन लावते. त्याच्या जीवनात लक्ष्मी नाही अष्टभुजा देवी देते. महाराज मला अष्टभुजा कळली का? त्याला पाहिलं की तिला करंटच लागते. देवाला माहिती याला चांगली पत्नी द्यावी, ते संसारात आसक्त होऊन राहील आणि याच्या विरुद्ध जर दिली तर याला वैराग्य निर्माण होईल. रात्री महाराजांनी सांगितलं, देवाने साधूला प्रसन्न होऊन दिलेला प्रसाद म्हणजे वैराग्य. विठ्ठला. द्रव्य द्यावे तरी अंगी भरे ताटा, म्हणून करंठा करून ठेवी. याला पैसा द्यावा ते ताटा याला भरल म्हटले. पण काय करा, याला करंटच करा. काही काय म्हणले महाराज सालभर कीर्तन करू मला, पण त्याला तिरण मिठाला मिठच लागला. हे तू नियोजन लावलं नाही, शे देवानं नियोजन लावले. देवाला माहिती याला धनवान करावं तर हे माझ्याकडे येणारच नाही. विठ्ठला. इतका संसार, बाप मेला न कळता, नव्हती संसाराची चिंता. संसार केला. पण महाराज 21 वर्षाचे होते तेव्हा दुष्काळ पडला. तो काळ आहे 1630चा. ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले त्या वर्षी तुकोबाराय 21 वर्षाचे होते. तुकोबारायांचा आणि छत्रपतीचा उगाच 4-5 वर्षाचा संबंध आला, फार जुना नाही. महाराजांनी 16व्या वर्षी प्रतिज्ञा केली शिवरायांनी, आणि तिथून पुढे 2-4 वर्षच तुकोबारायाचा संबंध आला. फार तुकोबारायांचा असं बंडाता त्याच्या मुखातून ऐकलेलं आहे. विठ्ठला. 1630 सालची गोष्ट आहे. दुष्काळ पडला या भूमीवर. असा दुष्काळ पडला की त्या दुष्काळाचं वर्णनच होता येत नाही. झाडाला पाला राहिला नाही. तुकोबारायांनी सगळी व्याज व्यवहारी सगळी कानोबारायला वाटून दिली ना आपल्या हिश्याची पाण्यामध्ये बुडवली महाराज. आणि लोकाच्या कल्याणासाठी, लोकाच्या उद्धारासाठी, लोक जगावेत यासाठी घरात वडिलोपार्जित विना होता घेतला आणि भामचंद्रावर जाऊन भजन करीत बसले. 15 दिवस एका गोपी तिकडे शोधून शोधून सगळे बेजार झाले. आणि 15 दिवसाला परमात्मा भेटला. कसा भेटला महाराजांनी वर्णन केले ना, त्याचे प्रमाण आहेत.
15 दिवसा माझे साक्षात्कार झाला. 15 दिवसा माझे साक्षात्कार झाला. नॉर्मल बेस द्यायचा, नॉर्मल बेस. 15 दिवसा माझे साक्षात्कार झाला. 15 दिवसा माझे साक्षात्कार झाला. 15 दिवसा माझे साक्षात्कार झाला. विठोबा भेटला निराकार. विठोबा भेटला. तुम्हाचा आवाज कमी करा यांच्या याचा. विठोबा भेटला. विठोबा 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 भेटला निराकार. विठोबा 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 भेटला. श्रीनिवास गुरुजी. विठोबा भेटला. भेटला भेटला भेटला. वा. भेटला रे भेटला. विठोबा भेटला. भेटला. आ आ आ विठोबा 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 भेटला. निराकार भेटला. विठोबा विठोबा भेटला. विठोबा निराकार भेटला. विठोबा भेटला निराकार. बस झालं. हे 10 वाजवा म्हणून करावं लागते, बाकी काही नसते. विठाला विठाला. विठ्ठला 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 विठ्ठला. 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला. 15व्या दिवशी देव भेटले. पण कसे भेटले? निराकार भेटले. तात्याराव महाराज तुकोबारे म्हणले, तुला निराकारच पाहायचं होतं तर तू जगात नाहीस का? आम्हाला 80 रूप डोळा दावे हरी, करकटावरी तुळशीच्या माळा. आणि 80 रूप तर घरी जाईन महाराज. घरी येऊन प्रपंचाला पूर्णविराम दिला. आणि पुन्हा ब्रह्मानंदामध्ये जे महाराज मग्न झाले ते फिरून संसाराकडे. त्यांचा संसार देवानं केला. आडी अडचणी देवाने. पित्र होते घरी तुकोबरायाच्या. पित्र आपल्याकडे माळ म्हणतात ना. जिजाबाईंनी सांगितलं, मालक लेकरा बाळासाठी नका काही करू, पण बाप दादा तर उपाशी मारू नका. म्हणले आता बाप दादाली काय करलं? आज पित्र आहेत घरी. मग महाराज म्हणले मग काय करा? एक तरी माणूस जीव घालावा लागेल का नाही?
काहीतरी थांब म्हणले, आता गावात जाऊन बघून येतो. एक जणाच्या घरी काही काम आलेलं होतं. पहिले पावसाळी गहू पेरीत होते लोक नाही का, ते भाद्रपदात काढायला यायचे. एक जण म्हणला माझा गहू काढायला आहे, सोबत येतोस का गहू काढायला? तुकाराम तुकोबाराय म्हणले हो. मग चल म्हणले, तुला पिंडीभर संध्याकाळी गहू देतो. आता दिवसभर गहू कापायचे आणि माळ कावा करायची. पण महाराज साधे भोळे गेले कापायला. एकटेच गहू कापायले त्या रामनामाच्या तोऱ्यामध्ये, विठ्ठल विठ्ठल म्हणण्यात. तर इकडे देवाला चिंता पडली, आपल्यालाच काहीतरी करावं लागते बा म्हणले. देवानंच तुकोबारायचं रूप धारण केलं आणि मोठी 2-4 गाड्या भरून किराणा आणला आणि गाडीवर आपण पुढे बसले. जिजाबाईने विचारलं, मालक एवढ्या गाड्या? माझ्या बापाची माळ आहेत म्हणले, कमी असतात. जिजाबाई म्हणली, रोज घरी लेकरं उपाशी मरालेत, पण एवढा बाजार कसा? अगं आपली पहिली उदारी होती म्हणली बापाच्या काळातली, त्या उदारीवर घेऊन आलोय. खरं वाटलं. मग आवताना कसं द्यायचं? जिजाबाई म्हणल्या, मग सांगू आपली तोंडावरली. तोंडावरली तुमच्याकडे तोंडावरली म्हणतात का घरपीचे म्हणतात? हा, एक एक सांगू म्हणले तोंडावरली. ते आता आपण बंद केले तोंडावरली आजपासून आपल्या सप्त्यात, बरं का. जेवढे भागवताला येतील तेवढे याच मंडपात जीव घालायचे असं ठरलंय की आपलं. मग हो कशी म्हणणं झालं, तर पुढे पाहुणेच आहेत पुरे, आपलं ठरलंय. दरवर्षी भागवताला, माझं भागवत नाही पण कुणाचंही जरी असलं तरी मंडपात आरती झाल्या झाल्या पंक्ती बसल्या पाहिजे. भजनी मंडळासाठी घरोघर करी जा, म्हणजे त्याला वरण भात जमत नाही, बाहेरच्या माणसाला पोटभर जेवावं लागते. त्यांच्या पंक्ती घराने करी जा व्यवस्थित, थोड्या बहुत आपल्या बाहेरच्या लोकांनी तेवढ्या. पण समाज मंडपात जेवढा जमलाय त्याच्यातला एकही माणूस उपाशी जाऊ द्यायचा नाही पुढल्या वर्षी. ठरले का नाही? ठरले. हां ठरले. यादी सुद्धा आली. आली बी का? बाबा टाळ्या वाजवा एकदा का पोट. यादी ठरली बस झाला. असं गाव बोदडीला जोडच नाही हो विठ्ठला. आता अजून एक काम सांगणार आहे पण उशीरला सांगतो. आता एक पंक्तीचं एक सांगितलं, अजून एक काम सांगायचं. ह्याला सांगतो कोणतं, मला काही नाही बरं का, तुमच्यासाठी सांगायचं. ते म्हणतात ही बी तसलंच निघाले. विठाला विठाला दुसरं काही काम नाही, एकच काम सांगायचं आहे आता, की बिजेला बोदडीला सप्ताह असल्यामुळं आपल्या मंदिरात तुकोबारायची मूर्ती बसवा. दुसरं काम नाही. कारण काय व्हायला, 53 वर्ष झालं बीज सुरू आहे. 60 पासून बीजेचा उत्सव सुरू आहे. मग आपल्या परिसरामध्ये तुमच्या गावामध्ये तुकोबारायची मूर्ती असावी. बीजेचा सप्ताह असल्यामुळं आता उद्या गुलाल टाकायला फोटो वगैरे ठेवण्यापेक्षा आता यांनी सुंदर विठ्ठल मंदिर बांधलंय डिगनूरला. यांनी भगवान बाबाचं मंदिर चांगलं बांधलं पारडीवाल्यांनी. तुम्ही तुकोबारायचं करा. तुकोबारायचं मंदिर सांगळे काय म्हणालो मी? हा, ते अध्यक्ष ते कुठे गेली की बघा, लई नमुने माणसं. त्याला सुटताना माझ्याकडे आणा. आता तेवढं नुकती काढू द्या, सुटताना सांगू एवढं काम करायचं, पुढल्या वर्षीपर्यंत करायचं. कुठेही करा, कसंही करा, तुमच्या सोयीनं मंदिरात बसवा, नाही बाहेर मंदिर बांधा, नाही काही करा, त्याच्याबद्दल आमचं मंदिर असं देणं नाही. पण तुकोबारायची मूर्ती इथं बसली पाहिजे. मूर्ती बसली म्हणजे चंद्र सूर्य आहे तोपर्यंत बीज इथं होणारच आहे. आणि तेवढ्या परिसराला तुकोबारायचं दर्शन. तुकोबारायचं मंदिर आहे का इथं जवळपास? कुठं नाही. नाही म्हणल्यावर तर बांधाच. आता कृष्णाचं मंदिर आहे भुलज्याला, चांगली गोष्ट आहे. सगळे मंदिरं गावोगाव बांधू नका. आता हे भगवान बाबा बांधले हे आहे आपल्या पारडीच्या लोकांनी, ह्या परिसरानं तिथंच जायचं दर्शनाला. कुठं ज्ञानोबारायचं मंदिर, कुठं कशाचं. आता इथं 2 मूर्त्या बसल्यावर तर चांगलंच आहे, ज्ञानोबारायची आणि तुकोबारायची अधिक चांगलं आहे. पण नाही जमलं तर एक तुकोबारायची का होईना पण बसवा, आणि कोणतं एखादं बाजूचं गाव ज्ञानोबारायची बसवा. असं करा म्हणजे सगळीकडेच होतंय. महादेव बकळ झाली तुमच्या भागात, आता नादाला लागू नका. का गुरुजी का असले लोक? म्हणजे खरंच काय करायचं, गावोगाव परिसरात झाले बस झाले दर्शनला जायचं. तसं आता काही लोकांचे सांडलोकर गुरु महाराज आहेत, कुठं सांडलोकर महाराजाची मूर्ती बसवा, कुठं भगवान बाबाची बसवा, कुठं ज्ञानोबारायची बसवा, कुठं तुकोबारायची बसवा, कुठं पांडुरंगाच्या तर गावोगाव झाल्यात. गुरुबकाकाचं मंदिर आहे आपल्या इथं,
गोरोबा काकाच आहे ना, आणि विठ्ठल रुक्मिणी आहे तिथं, चांगली गोष्ट आहे. तसं तुकोबारायचं एक मूर्ती बसवा आपल्या ह्या बोदळीला. पण बोदळी ऐकत या बरं का, ऐकत आता पंक्तीचं ऐकलं, तुकोबारायची मूर्ती एक बसवा, कामच झालं महाराज. पुन्हा काही करायचं कामच नाही. आणि पुन्हा काही सांगा वाटलं तर हुकी आल्यावर एखादं सांगाल पुन्हा, आताच नाही पुन्हा कधी एखाद्या वेळेला. म्हणजे चांगली गोष्ट आहे. तुकोबारायचं मंदिर झालं म्हणजे थोडा बीजेच्या उत्सवाला स्वरूप येईल, बीजेचं अधिष्ठान होईल तुकोबारायचं इथं, आणि तुम्हाला 12 महिने दर्शन होईल. विठ्ठला विठ्ठला. चांगली गोष्ट आहे. मूर्तीला सहकार्य करा. काही बांधकाम कुठं निघालं त्या मंदिराच्या निमित्तानं ते गाववाले सहकार्य करा. चांगली गोष्ट आहे बा. मग रघुनाथ महाराजाला हळूच विचारलं मी, मनानं नाही संकल्प केला. दुपारी सांगणार होतो भागवतात, पण रघुनाथ महाराजांना महाराज मंदिराची इच्छा आहे, सांगू का लोकायला? म्हणले ना सांगून बघा, ऐकलं तर सगळ्यांनी बरंच आहे म्हणले. म्हणलं महाराजाचं मंदिर बांधा, एवढं तुकोबारायचं. आणि मंदिरात जागा असली तर मंदिरात बसवा, आपल्या मंदिरात कुठे एका बाजूला जागा असली तिथं बसवा. असं काही तुमच्या नियोजनानं करा, व्यवस्थेनं करा. आपण एवढ्याच पटांगणात पाहिजे बरं का मंदिर. लांब करताल तर गुलाल फेकाय तिकडं जावं लागेल पुन्हा. हां, ती बी उन्हाळा स्वाचा देवाचा महाराज. आपल्या जवळची तर कुठे बी असं करा. छोटी आणायची मूर्ती, फार मोठी नाही, छोटी आणायची, 2.5 पावणे 3 सव्वा 3 फुटापासून अशी 2.5च्या पडून आणायची एवढी अशी, आणि छोट्या खाली छोटा गाभारामध्ये मंदिर छोटं तयार करून त्याच्यात बसवून टाकायचे, झालं बसतं मध्ये. चांगली गोष्ट आहे. जमलं तर बघा, आग्रह नाही बरं का. तुम्ही म्हणाल बाबा ह्याचं एक ऐकले तर एकच काढाले पुन्हा, आता काय तुम्ही तुकोबाराय मानले तर पाया पडाय मी येणार आहे का? सालाला एक द्यायचं. पण चांगली गोष्ट आहे. हे एवढी जर गोष्ट बोदडीवाल्यांनी जर मनावर घेतली तर बीजच्या दिवशी तुमच्या गावात जत्रा भरेल. तुकोबारायच्या दर्शनाला काय भर, लोक म्हणतील चला बाबा आज बीज आहे, इथं तुकोबारायची मूर्ती आहे, जाऊ बोदडीला. विठ्ठला विठ्ठला अवघड काम नाही, सोपं काम आहे, करता येणारं काम आहे, गावाला अशक्य नाही. थोडे मध्ये 10 मिनिटं चिंतन सोडून घेतली त्याच्याबद्दल क्षमा करा. विठ्ठला देवच आले गाडी घेऊन, सांगा. हो, जिजाबाईनं सांगितलं सगळ्या लोकांना जेवायला सांग. जिजा म्हणली सगळ्या गावाला आवडे, सगळ्या गावाला जेवायला सांग, सगळ्या गावाला. जिजाबाई म्हणल्या एकटीला स्वयंपाक गावाचा होत नाही. देव मनातले मनात म्हणले मला 16,108 बायका आहेत, त्या काय कुकला वाईस्टल्यात का हळदी कुकाला? त्या बायाली म्हणले चला सगळ्या. रुक्मिणीन राही स्वयंपाकाला वेश बदलून आणल्या, स्वयंपाक केला. अख्खं गाव जेवून गेलं महाराज, अख्खं गाव. देव स्वतःमध्ये फिरू लागले, उघडे होऊन पित्र पूजा बिजा केली. वरून स्वर्गातून पितर रडू लागले तुकोबारायचे, काय आमचं भाग्य आहे, आमच्या कुळामध्ये तुकोबारायच्या सेवेसाठी देव आमच्यासाठी जीव घालतोय. जिजाबाई म्हणल्या मालक सगळा गाव जेवून गेला, मोठी बोदली जेवली, इकडचे गावं जेवले, पारडी हे बारकी बोदली जेवली, सरे गावं जेवले. तुम्ही ते म्हणले नाही, देवाला माहीत होतं माझा भक्तच उपाशी येईन, मी कसं खाऊ. तुकोबाराय गवताची पेंडी घेऊन त्या गव्हाची पेंडी घेऊन घराकडे यायले. तोपर्यंत इकडे देव म्हणले आवडे जरा बाहेर जाऊन येतो, म्हणून गेले आणि गुप्तच झाली. मला पेंडी घेऊन आता महाराज मनातली मनात मुलाले घरी गेले, आरतीच होती आपली. आता हळूहळू यायली तर लोक वाहणं घेऊन चालले तुकोबारायच्या वाड्यात. वाहणं एक म्हातारी म्हणले तुका बाबा सालात असलं जेवण कोण घातलं नव्हतं रे, काय घातलंस तू, आमचं पोटच भरलं. तुकोबाराय म्हणले लोक काय म्हणे. पेंडी घेऊन घरी आल्या आल्या जिजाबाई म्हणल्या आता काय आणली असेल तसली पेंडी. घरी धान्य सरनाम, गाव जेवून गेलं, 2 गाव गिळाव बसाव शांत एका बाजूला, तर पुन्हा जेवतो पुन्हा जेवतो म्हण. तुकोबाराय म्हणले अशी का म्हणाली. घरी मोठमोठाल कडे खिरीच्या ह्याच्या त्याच्या पत्रवळ्याचा ढीक पडलाय. ती डोक्यावरच गव्हाची पेंटी टाकली आणि तुळशीच्या वाट्यावर बसली. आणि मग आला महाद्या पळतच महाराज. महादा बाबा बाबा आमटी लई गोड झाल्या, खीर लई गोड झाल्या. महादा आपल्या घरी कोणी पंगत घातली का? बाबा आपणच घातली ना.
आणि मग जिजाबाईला जेवायला बसा की गाव जेवून गेला मगापासून पंक्तीत फिरून नका. अगं वेडे मी पंक्तीत नव्हतो म्हणले. हे बघ एक गावाची पिंडी कापून आणल्या फलाण्याच्या भुतईच्या दीपकाच्या शेतात गेलतो म्हणले. बायको म्हणले तुम्हाला असला दिलं की करायचा नादच आहे. आता तुकोबाराला माहीत झालं एकूण करायचं ते केलं. पण आवडे आज मला जेवायचं नाही म्हणले. का माझ्या महाळासाठी देव राबला, मला दुःख झालं. रात्रभर भजन केलं विठ्ठला विठ्ठला. एकदा एका शेतकऱ्यानं पाखरं राखायला बसविलं. पाखरं राखायला बसविलं. हे पाखरं राखाय गेलं पाणी सांडत आहे. पाखर राखायला गेल्यावर त्यानं सांगितलं माझ्या सासरवाडीला सप्ताह आहे मला बोदडीला. तुकाराम महाराज तो मला काम आहे का नाही काय. महाराज म्हणले मला काम नाही शोधायला. मग असं करा आमच्या शेतात पाखरं राखायला बसा म्हणजे. मी 4 दिवस येतो आणि अर्धा मन जेवारी तुम्हाला खळ्यावर देतो. हे म्हणले हो. बसले खळ्यावर. तुकाराम महाराजांनी लक्षार्थ घेतला नाही वाच्यार्थ घेतला. काय होता शब्द पाखरं राखा. आता तुकोबाराम म्हणले आपल्याला मालकानं सांगितले पाखरं राखा. एक पाखरू उडवायचं एक उडवायचं नाही. महाराज विनाच्या ताराला पाखरं भ्यायलेत म्हणून हळूहळू वाजू लागले. आणि काय नवले पक्षी ही सुस्वरे आळविती. पक्षी सुद्धा स्वरामध्ये गाऊ लागले. महाराजांनी दुपार झाली की गोपन घ्यायची अशी फिरवायची. ए पाखरो जा पाणी पिऊन या. आणि सगळे पाखरं जायचे आणि पाणी प्यायला जायचे. पुन्हा तुकोबाराम म्हणायचं एकटे येऊ नका. मेवण्या शाडू मामभाऊ मावस भाऊ मेवणी बहिणी सगळं गणगोत घेऊन या. महाराज एका कणसावर 5-5 चिमण्या बसल्यावर काय राहिलं असेल त्याच्यात. काहीच राहिलं नाही. पिशाच झाल्या सगळ्या. 4 दिवसाला शेतकरी आला आणि पिशा बघून त्याचा BP वाढला आणि चक्कर येऊन खाली पडला. मी तिथंच होतो त्या दिवशी. मीच म्हणलं बाबा आपल्या कराड डॉक्टरच्या दवाखान्यात न्यायला हे वाचत नाही. चक्कर येऊन पडला माणूस. मार सगळा गाव गोळा झाला. तो ना माझं कोण्या जन्माचं वैर होतं ते फेडून घेतलं. असं झालं तसं झालं. काही लोक आले तुकोबा काय व्यवहार ठरला होता. काही नाही मालक. हे म्हणले पाखर राखा. मी राखले. इमानदारीने एक बी पाखरू उडविलं नाही. लोक म्हणले असल्या येड्याला कशाला तुम्ही शेतावर ठेवला असेल. शांभो शहाणा माणूस बघून ठेवायचा की घराला प्लास्टर लावाय. 5 तारखेला वास्तू होऊन जात होती. बरं म्हणले मग आता दंड भरा. काय भरा याचं घर लिहून घ्या. म्हणले जुन्या काळामध्ये गावातच न्याय निवाडा होत होता. आता न्याय करणार माणसंच लबाड निघाले. आता हे स्वार्थी निघाले. ह्या राजकारणानं तर खरं बोलाय माणूसच जिता राहिला नाही. विठ्ठला खरं बोलावून कुणाचं मन दुखलं ते 10 मतदान फुटले तर कसं करा. या भेवानं माणसं लई स्वार्थी झाली. मला आता दुनिया पहिल्या माणसाली स्वार्थ नव्हता. हो खरं बोलत होते. आमच्या भागाला एक माणूस होता नाव नाही सांगत. भावकीचं भांडण लागलं शेतासाठी. ती भावकीचा मनुष्य आला त्या बापाकडं. तुमच्या पोरानं आमचा धुरा सारलाय. ते म्हणले बाबा तुझ्याही बापाला माहिती आहे धुरा कुठं नाही. माझ्याही बापाला माहिती आहे. चल 2 जण. ते म्हणला माझा बाप गावचा न्याय निवाडा करीत नाही. तुम्ही गावचा न्याय निवाडा करता तसा आमचाही करा चला. आता त्या धुरा सारलेल्या पोराला वाटलं बाप माझ्याकडूनच बोलेल. पण बाप शेतामध्ये गेल्या पोराच्या कानाखाली मारली. अरे धुरा इथून होता 1.5 एकर रान त्याचं काढलंस की म्हणला. तो कुणाचं शेजाऱ्याचं. आणि 1.5 एकर रान सोडून द्यायला लागलं. ते म्हणला तुझं गोड जेवण मेल्यावर मी करतो का ते करतो. 1.5 एकरवाला म्हणला मी करतो. महाराज तिथून पुढे जन्मभर ह्यानं बाप सांभाळला नाही पण त्यानं सांभाळला. आवलाच सोडली पण खरं बोलणं सोडलं नाही. आणि खरंच त्याची समाध बांधली. विठ्ठला अशी माणसं होती. आता काही माणसं आहेत का महाराज. उगा हे आमचं भागन आणि तुमचं जमन. नाही तर खरंच एकाच्या जवळ बसण्यासारखा आणि कुणासंग दोस्ताना करण्यासारखा मधू महाराज माणूसच राहिला नाही. ते म्हणतात बरावा इतक्या दिवस 7 दिवस गोड बोलला असं आज बिना पाण्याने चेपी करलास. नाही मी खोटं सांगालो का महाराज गुणात महाराज.
माणसं स्वार्थी. हे बघा, खऱ्यानं वागा, चांगलं होतंय. खरं बोला, चांगलं होतंय. आणि खऱ्याला साथ द्या, चांगलं होतंय. विठ्ठला घर लिहून घेतल्यावर मग मात्र जिजाबाईला फार दुःख झालं. अरे 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 महाराज, लेकरा बाळायला उगं सावलीला बसायचं छप्पर होतं, ते बी दिलं का लिहून? जिजाबाईनं रडायचं. मैपती महाराजांनी गोड लिहून ठेवले तुकाराम चरित्रात. कंठी बांधोनी काळे मणी, मेला फुकटची झाला धणी, अवघी काळ्याची करणी, प्रतार माझा वेडा केला. तुकोबराय सुद्धा रडले, पण देवाला दया आली. काही शहाणी माणसं म्हणले, अरे आहे त्या कणसाचं तरी काही खळबिळ करा की, म्हणले किती होतंय ते बघूया. मग ती खुडणी पाडणी झाली, मळण लावली, वावडी लावली, उधळायला सुरू केल्यावर तया माझी झाला रिद्धी सिद्धीचा वास. तया माझी झाला रिद्धी सिद्धीचा वास. सिद्धीचा वास. तया माझी झाला रिद्धी सिद्धीचा वास. पावला परेश कडक करा. पावला परेश पावला पावला परेश पावला पावला परेश. ठाकरे सरकार द्या. पावला परेश पावला परेश हे पावला हे परेश. पावला 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 परे.
मला 100 जन्म घ्यावा लागते. ठाकरे गुरुजी म्हणजे तुमच्या भागाला लाभलेलं 500 नंबरी सोन आहे. किती नंबरी? 500 नंबर. काय भाग्य आहे तुमचं. नारायण महाराजांसारखा संत, वारकरी संप्रदायातला हिरा आणि गायन क्षेत्रातला हिरा म्हणजे ठाकरे गुरुजी आहेत. मला मी सांगू तुम्हाला, या 2 माणसाचं मोल चंद्र सूर्य जरी पारड्या टाकली तरी होणार नाही. इतके मूल्यवान माणसं आहेत. किती जपता येते ते बघा, जपायला शिका. अशी माणसं कोणत्या तरी युगात एखाद्या वेळेला जन्माला येतात. स्वार्थी लोकांचा सुळसुळाट घरोघर झालेला आहे. परार्थी आणि अशी तपस्वी माणसं संगीताच्या क्षेत्रात ठाकरे गुरुजीचं नाव म्हणजे मला किती गोडवा आहे त्या गाण्यात, किती वजन आहे आणि किती लोकांना आकर्षण करण्याचं सामर्थ्य आहे. फक्त एवढंच आहे, जावे त्याच्या वंशा तेव्हाकडे कामधेनूची बराबरी म्हशीला येत नाही. तसं ठाकरे गुरुजीनं काय काढलं हे म्हशीच्या मांबावली कळत नाही. जावे पावला 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 परेश पावला पावला परेश. संतोष महाराज. पावला 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 परेश पावला परेश. रिद्धी सिद्धीचा वास झाला. धान्य मोजलं तर 17 खंड्या भरलं. किती भरलं? 17 खंड्या. देवानं सगळं सारलं. असा ज्यांचा देव कैवारी होता. अहो एवढंच नव्हे, त्यांच्या नामात सुद्धा सामर्थ्य. तुकाराम तुकाराम नाम घेता कापिय कलियुगात द्वापार कृत त्रेतायुगात एक राम होऊन गेले, पण कलियुगात तेच राम तुकाराम होणारे. तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरी. शरणी आणि मस्तक त्याने केला हा पुरुषा. कोणता? रामेश्वर शास्त्रींनी वह्या बुडवायला लावल्या पाण्यात. पण सज्जन हो, 13 दिवसानंतर वह्या बाहेर आल्या. 13 दिवस वह्या ठेवूनी कोरड्या, दाखवणे रोकड्या विश्वजना. किंवा कोरडे कागद उदकी न लागता. मी एका महात्म्याच्या मुखातून ऐकलं रघुनाथ महाराज, ते तुकोबराय म्हणली म्हणे इंद्रायणीला, माते मग तुला द्यायच्याच होत्याच, त्याच दिवशी द्यायच्याच न बुडविल्या त्या दिवशी. ती म्हणली मला पारायण करायचं होतं. इंद्रायणी काय म्हणली, मला आता पुन्हा गाथा माझ्यात कधी येणार नाही हे मला माहीत होतं. मग मला वाटलं संधी आली. आता 13 दिवस लागले म्हणली मला पारायण करायला. आणि पारायण करून गाथा बाहेर दिला. 13 दिवस महाराजांनी अन्न खाल्लं नाही. दुर्जनी सत्तेचा परिणाम प्रत्येक काळामध्ये चांगल्या वागणाऱ्या माणसाला भोगावा लागतो बरं का, लक्षात ठेवा. महाराज म्हणतात 13 दिवस झाले निश्चक्र करिता, न पवशी अनंता कोण्या गुणे. वाईट वाटू लागलं महाराजाला. 13 दिवस वह्या रक्षोनिया उदकी, कोरड्याची काढोनी दाखविल्या शेखे. अपार कविता शक्ती मिरवून विद्यांकी, कीर्तने श्रवणे तुमच्या उद्धरी जय जनलोकी. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा, तारक तो सकळांचा जीवलग सोयरा. 13 दिवस. आणि 13व्या दिवशी महाराज जळी दगडा सहित आणि तारी येल्या जैशा राया धन्य तुकोबा समर्थ. आणि हे कोण आहेत म्हणे, रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही तुझा. विठोबार कुमार जय जय ठोबार कुमार जय जय ठोबार कुमार जय
आणि त्या महाराजांना न्यायला दशमीच्या दिवशी देव आले महाराज. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार, काय करू उपचार, खूप मुडकी जर्जर. देव घरी आले. दरदरीत पाण्या माझी रांदी आल्या कन्या, मोडकिया बाजा वरी वाकळाच्या शेजा. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार, काय करू उपचार, पाहुणे घरी आले. देव तुका चला. महाराज म्हणले आज नाही जमत देवा, आज दशमी, उद्या एकादश करून जाऊ म्हणले. एकादशीच्या दिवशी देव म्हणले तुका बरं आहे चला. हा आज जमते का देवा, रात्रभर जागर करायचा, कीर्तन करायचं. देव म्हणले बरं मग द्वादशीला. नाही नाही द्वादशीला जमत नाही म्हणले, आज शिरापत करायची मग जायचं. बरं म्हणले त्रयोदशीला. हा त्रयोदशीला कुठे जमते का म्हणजे, आता शिमगा 2 दिवसाला आलाय, तेवढं बोंबलून मग जाऊ. अवघे मिळून मारा बोंबा तुम्ही, हसू नका तुम्ही हसू नका. नजळे एरांडीच्या कोंबा, अवघे मिळून मारा बोंबा, तुम्ही हसू नका तुम्ही हसू नका. सत्वगाठी शिमगा. महाराजांनी वर्णन केलं की बाबा तो असं शिमगा आहे म्हणले. देव बोंबली होळीच्या दिवशी. तो गोबर आहे म्हणले देवा, शिमग्याला बोंबलला सालभर बोंबलायची वेळ येत नाही, आणि आज नाही बोंबलला सालभर बोंब जात नाही. शिमगा झाला. मग म्हणले महाराज आज चला की. आज हात जमते का तू का. सगळ्यांनी बोलायचं राहिले. काही लोकांनी माझ्या संग जीव दिलेला आहे रात्रंदिवस. आता आशल्या ब्रह्मसुखाच्या वेळेला त्याला न विचारता जाणं जमते का. आजची रात्र राहून सगळ्यांनी बोलू. सगळ्यांनी विचारलं बाबा आता मज जाणे प्राणेश्वरा सवी, आता मला जायचंय. आता आम्ही जातो, तुम्ही कृपा मला जायचंय म्हटले. भजन करा, चांगलं वागा, भगवत भजन करा. उपदेश केला. जिजाबाईला म्हणले आवडे चाललो वैकुंठाला. जिजाबाई म्हणल्या जायचंय तर जा, पण पटकन या, आपली मज गाभण आहे, मी 7 महिन्याची गरोदर आहे. तुकोबरा वैकुंठाला गेली तेव्हा जिजाबाई नारायण महाराजच्या येळानं गरोदर होत्या. नारायण महाराज महागून झाली महाराज वैकुंठाला गेल्यावर. तपोनिधी नारायण महाराज देवाचा अवतार आहेत. पुत्राची सेवा, पुत्राच्या रूपानं देव यायलाय, सेवा घ्यायची नाही. महाराज नाही जमत म्हणले मला, उलट तुम्हीच करा. काय करा, जाऊन परत या. महाराजांनी सांगितलं अरे 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 या लोकांना काही कळालं नाही. देवा या सगळ्यांचं कल्याण कर. आणि सगळ्यांना सांगितलं सकळ ही माझी बोळवण करा. उद्या वाट लावाय सगळे या बरं का, मला जायचंय उद्या वाट लावाय या, गुलाल टाकायला या, आणि मग परतोनी घरा जावे तुम्ही. कर्मधर्म तुम्हा असावे कल्याण, घ्या माझे वचन. तो दिवस म्हणजे उद्याचा आहे. आजचा महाराजाचा संवादाचा दिवस आहे. उद्या महाराज वैकुंठाला जाणार बाबा. पण बीजच्या गुलालाला सगळ्यांनी हजर राहिलंच पाहिजे. सगळ्यांनी राहिलं पाहिजे. काम धंदे काय असतील ते सोडा. ज्या तुकोबरायनं आपल्यावर उपकार केला, एवढं सगळं सहन करून आपल्यासाठी गाथा ठेवला, सदेह वैकुंठ गमन केलं. म्हणे रामेश्वर सकाळा पुसोनी, आणि गेला तो विमानी बैसोनिया. म्हणून गुलालाला सगळ्यांनी जमलंच पाहिजे. कशासाठी, कृतज्ञ भावानं. ज्या तुकोबरायनं आपल्यावर उपकार केला त्यांच्यासाठी एक दिवस आपण काढलाच पाहिजे. आणि तो दिवस म्हणजे उद्याचा आहे. उद्या सगळेजण या गुलालाला. रघुनाथ महाराजचं कीर्तन आहे, सगळे या गुलाल उधळा. धन्य आनंदाची सापडली वेळ. भजनी मंडळ, टाळकरी, गायक, वादक सगळे गोळा व्हा महाराज. आणि मोठ्या आवडीनं गुलालाचा कार्यक्रम उद्या आपण आणि साजरा करायचा आहे या पुण्यभूमीमध्ये. आणि यंदाच्याच वर्षी गुलाल असा उधळायचा आहे, पण पुढच्या वर्षी गुलाल मूर्ती आणूनच उधळायचं आहे. ते अध्यक्ष आलेत का बघा बरं इकडे गावातले सप्त्याचे. हां सरपंच कोणी आहे का. हे मया पुढे पाहुणेच आहेत आणि हिला काय बोलू. हे सगळे पाहुणे दिसायलेत मला. गावातले आहेत आपले थोडे. पुढल्या साला मूर्ती आणताव कसं रघुनाथ. हो तुम्ही म्हणला की आणतावच. पुढल्या वर्षी मूर्ती आणावंच लागते. आणि मूर्ती आणून बसवाच. 1 वर्षात काय करायचे ते करा. काही होते तुमच्यानं काय होतंय
याची मी थोडी परीक्षा घेतल्या महाराज. बोदडीच्या मनात आलं ते संकल्प पांडुरंग सिद्धीला नेते. चांगली गोष्ट आहे. उद्या काला झाला की तयारीला लागा. काला झाला की जागा ठरवा, सगळं ठरवा आणि पुढच्या वर्षीचा 54व्या वर्षीचा गुलाल महाराज आणूनच हे करा. बरोबर मुहूर्त काढा बीजेच्या दिवशीचा स्थापनेचा. पुढल्या सालला असला तर ब्राह्मणाच्या करून बघावं लागते, नसला तर 7 दिवसात कधी काढा. पुढल्या सप्त्यामध्ये मूर्ती स्थापन करा. आणि मोठ्या आवडीनं 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. अन्नदानात वाढ झाली, भागवत सुटलं, समाज येईल तेवढा जेवला पाहिजे. जेवढं अन्नदान होईल तेवढीच पुण्य आहे. आणि तुकोबाराय बसले पाहिजेत इथं पुढच्या वर्षीपर्यंत. एवढी संकल्पना करा. गाववाले मंडळाला विनंती, फार खर्च लागत नाही. 30, 35, 40 हजारापर्यंत महाराजांची मूर्ती येते. 10-20 हजार रुपये बाकीच्या तयारीला. सगळा लाखातला खेळ आहे बघा. केवढ्यातलं? ब्राह्मणाच्या मंत्रासहित लाखातला खेळ आहे सगळा. 1 लाख रुपयामध्ये. आणि 1 लाख रुपये तर तुमच्यापाशी एका मिनिटात अन्नपूर्णा योजनेला 1 तासात गोळा झाले ना महाराज. म्हणजे उदारता तुमची केवढी येते पहा. आणि मूर्तीसाठी का होणार नाहीत? होऊ शकतात. पण याच्यासाठी बाया, पोरं, लेकरं, बाळं सगळ्यांनी तन्मन धनानं सहभागी व्हा. आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत महाराजाला इथं आणून बसवा. आणि बीज मोठ्या प्रमाणात साजरी करीचा. आता मोठ्याच प्रमाणात आहे. अजून वाढवा. अन्नदान वाढवा, आमंत्रण वाढवा, भजने वाढवा, टाळकरी वाढवा, नाम चिंतन वाढवा. गाथ्यावरचं भजन काय सुंदर व्हायले महाराज आमचे थोडगाववाडीचे महाराज. आपले काय प्रकाश महाराज लोंढे. हा? प्रकाश महाराज लोंढे. प्रकाश महाराज, कागणे महाराज, कांगणे महाराज, संतोष महाराज, हा गणेश ओ कांगणे महाराज, गणेश फड दिगंदूर. गणेश महाराज, गणेश फड, हो पुन्हा हे संतोष महाराज, संतोष कैलास महाराज, महाराज, कैलास महाराज, माऊली, पुन्हा भिशे दराडे गुरुजी, महाराज, भिशे गुरुजी, हा? भिशे गुरुजी. हा हे भिशे गुरुजी आहे आपले. पांडू म्हणा केव सरळ सरळ आपले भिशे गुरुजी. वा सुंदर. राजपंगे महाराज, राजपंगे महाराज. या भजनाला मी पाहिलं, आज ऐकलं. मी काही रोज मुक्कामाला नव्हतो, पण 1-2 दिवस भजन ऐकलं गाथ्यावरलं. फार सुंदर भजन. 1 नंबर भजन करलेत गाथ्यावरलं. काकड्या तर पाहायचं कामच नाही. काकडा तर आवडीनच व्हायला. मुख्य भजन काकड्याचं आहे. रघुनाथ महाराज मेहनतीचं काकड्याचं भजन संप्रदायातलं मुख्य भजन आहे. ते चांगलं व्हायला पाहिजे. गाथ्यावरचं भजन चांगलं व्हायला. सध्या 2 भजनाचीच अवकळा झाल्या, काकड्याच्या एक आणि गाथ्याच्या एक. महाराज कोणी उठच ना जागच नाही. हा बरोबर आहे गुरुजी. पण चांगली गोष्ट आहे. इथं आपल्या अजून वाढतं करा. 3 वर्ष गाथ्यावरलं पारायण सांगितलं होतं, मी केलं. मी यायला म्हणलं गाथ्याचं पारायण करा 50व्या वर्षीपासून. हो. त्यांनी 3 वर्ष केलं. मग यंदा सांगितलं ज्ञानोबरायला 750 वर्ष जन्मून व्हायले, ज्ञानेश्वरीचं करा यंदा साल. ज्ञानेश्वरीचं केलं. आता पुढल्या सालला काय करायचं? गाथ्याचंच करायचं. उगा यंदा ज्ञानोबरायचा जन्मोत्सव होता म्हणून ज्ञानेश्वरीचं केलं. पुढल्या वर्षी गाथ्याचंच पारायण करायचं आणि भजनही करायचं. मला गाथा पारायणही व्हावं, भजनही व्हावं. हे बघा, भागवताला ह्याला तेवढं आपल्या या सप्त्याने महत्त्व देत जाऊ नका बरं का. महत्त्व भजनाला देत जा. आता काय झाले, सगळं महत्त्व भागवतालाच येऊन बसले. भजनाला कोणीच नाही. भागवतही करा, भागवत ग्रंथ महान आहे, त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. पण भागवताला जेवढं महत्त्व आहे तितकंच काकड्याच्या गाथ्याच्या भजनाला देत चला. तेवढंच चला. हरिपाठ आहे बऱ्यापैकी. हरिपाठाला गाव गोळा होतो चांगला. अजून परमार्थ वाढवा, भजन वाढवा, भजने वाढवा अधिक. आणि चांगल्या प्रकारानं सुरू आहे. आज मला 10-1 वर्ष झालं या सप्त्यात कीर्तनाला. एकही वर्ष खंड पडलेला नाही संतोष महाराज. आणि संतोष महाराजाकडे 5-6 वर्षाची कीर्तनं असतील ह्या मोबाईलमध्ये. हे संतोष महाराजांनी आपल्या सगळ्यावर उपकारच केलाय. कोणता? आजचं कीर्तन 10 वर्षाला सुद्धा बघायला मिळते महाराज. नुसतं नाव टाकलं कीच एवढा हे आनंद आहे का नाही, ते बघायला मिळते. संतोष महाराजचं कार्य चांगलं आहे. आता आमची इच्छा आहे थोडा संतोष महाराजांना चांगला कॅमेरा घ्यावा अजून. म्हणजे कशासाठी? अजून चांगलं व्हायला. तर ह्या मोबाईलपेक्षा कॅमेऱ्याचा फरक आहे ना थोडंसं. मग त्याच्याकरता आपण लक्ष द्यावं लागते. अरे बा, ज्या गावाली संतोष महाराज जाते, सेवा करते 7 दिवस, त्यांनी आपलं कॅमेऱ्यासाठी काही ना काहीतरी त्यांना थोडी म्हणजे हुरूप. आपले लोक कार्यक्रम लावून नारळ सुद्धा देणार. लागा वाटायला पुंडली लागा वाटायला. अरे मी सांगालो ना तुम्हाला, सेवा करणाऱ्या माणसाला सहकार्य करा. ते संतोष महाराज असो का ज्ञानेश्वर महाराजाची संस्था असो, कोणी असू द्या.
जे काहीतरी चांगला उपक्रम करायला ना त्याच्याकडे दृष्टी ठेवलीच पाहिजे खरं माणसाने. आहे तो का म्हणे सत्यकर्मा व्हावे साहेब. घातली अभय, चांगली गोष्ट आहे, पण त्यांचं ते काम चांगलं आहे. महाराज नारायण महाराजांचे कीर्तन किंवा इतर महाराज, आता तुमच्या सप्त्यामध्ये जेवढे महाराज आले तेवढेचे कीर्तन शूट केले. आज दुसरा माणूस शूटिंगला आणायचा म्हणलं, डॉक्टर साहेब 20,000 रुपये घ्यायला का नाही सांगा. अहो तुमच्या लग्नाने 2-2 लाखाचे कॅमेरे आहेत, किती गिलावा केले तोंड दाखवायला, आणि काय त्या लग्नामध्ये महाराज. खरंच आहे ते, श्रीनिवास गुरुजी खरंच आहे. खरं सांगालो का मी कुठं सांगा. आता हे ठाकरे गुरुजीच्या चाली हे ऐकायला मिळणं मुश्किल आहे हो पुढच्या पिढीला. या सगळ्या संतोष महाराजांना सुरू काय, म्हणजे जेवढ्या गावचे लोक आले तेवढे जण सहकार्य करी जा बाबा. त्यांनी मला सांगितलं नाही बरं का नाना असं बोला म्हणून, आणि कोणी म्हणल्यावर मी बोलत बी नाही तसं. पण आमची एक भूमिका असते की बाबा अशा मुलांना उत्साह द्या जेणेकरून त्यांचं कार्य वाढेल, समाजाला अधिकाधिक आनंद. आता यांचा काकडा टाकलाय त्या मोबाईलवर तुमचा, तुम्हाला माहीत नसेल कोण टाकलाय ते, पण मी ऐकला गाडीमध्ये कोणतरी टाकलाय, मग ऐकायला मिळाला का नाही मला खरं आहे. काकडा मिळाला. आता रात्रीची श्रीनिवास गुरुजीची आणि ठाकरे गुरुची चाल टाकली आहे त्यांनी, लगेच टाकली 12 वाजता. आज ऐकायला मिळालं का नाही. मग या गोष्टी समाजात, अहो आपण सगळे जाणार होतो, पण 53व्या वर्षाला कोण कोण होतं त्याच्यात दिसणार आहे ना. खरं आहे. हां तरी आता आमच्याकडे माझे काही कीर्तन आहे सुरुवातीला महाराज झाल्यावरचे, ते पूर्वीच्या काळी जे कीर्तन, सारटगावचं एक कीर्तन आहे माझ्याकडं, कराड साहेब, डॉक्टर साहेब, सारटगावचं कीर्तन 2000 कितला तरी केलेलं आहे. ते माझ्या काही निश्चित नाही. आज तुम्ही त्या कीर्तनाचं बसलेलं ना, पुढी बसलेली पुरे माणसं पटकेवाली मिळालेली त्या कॅसेटमध्ये दिसायलेत पहा. माणसं गेले पण ते दिसायलेत ना. राहिलं आहे तर. मग तसं बाबा हे माणसाची आठवण करून देणारं ठिकाण आहे. ते चांगल्या त्यांची गोष्ट आहे, सुंदर आहेत. सगळ्यांना धन्यवाद. माऊलीच्या संस्थेचे सहकार्य करा, सत्कर्म करा आणि स्वच्छ शुद्ध परमार्थ करायला शिका. हे महत्वाचं आहे. काय ऐकलं याच्यापेक्षा आपल्या मनात काय उतरलं हे महत्वाचं आहे. खरं आहे. नारायण महाराज सांगते ना, महाराज बदलण्यापेक्षा मनस्थिती बदला. तुम्ही मनस्थिती जर नाही बदलली, साक्षात तुकोबाराय जरी तुमच्याकडे आली तरी उद्धार होणार नाही. पण मनावर अंकुश ठेवा आणि काही सामाजिक वगैरे कार्य जे आहेत त्याच्यामध्ये उतर जा. सालभर भगवत भजन करीत जा. सप्त्यापुरतच नाही, आनंदानं राहा, नामचिंतन करा. उद्या 10:30 ते 12:30 कीर्तन होईल. 1 ते 3 भागवत कथा होईल. 1 वाजता सुरू होईल कथा उद्या, आणि 2:30 पर्यंतच अर्धा पाऊण तास समारोप करणार आहे. उद्या मला 2-3 कीर्तन आहेत, पुन्हा उद्या 2 आहेत कीर्तन इकडंच तेलंगणामध्ये, म्हणून त्याच्यामुळं मला लवकर 1 6 ते 8 आहे आणि 1 9:30 ते 11 आहे. जामनी पाहुणा जामनीला 6 ते 8 आहे पाहुणा आणि पावण्याला 9:30 ते 11 आहे. 2 कीर्तन आहेत उद्या संध्याकाळी इकडचे, म्हणून कथा लवकर सुटणार आहे. म्हणून बहुसंख्येने या. 100वी कथा पूर्ण झाली. 100 जोड्याने आरती आणि सर्व महात्मे सर्वजण या कार्यक्रमाचा उद्याचा आनंद घ्या, महाप्रसादाचा, आणि आनंद वाढवा, आनंद घ्या. झालेली सेवा सर्व बोदडीवासियांच्या चरणी समर्पित करतो. किनवट वगैरे परिसरातून आले आमचे गुरुजी वगैरे